नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या शतक महोत्सवी व्याख्यानमाला उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. व्याख्यानमालेचे 26वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले आजचे व्याख्याते पेठे विद्यालयाचे नामवंत विद्यार्थी माननीय डॉक्टर सतीश बागल सर यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे सहर्ष स्वागत. आपल्या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्थेचे कार्यवाह, पेठे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष, संस्थेच्या शिक्षक मंडळ व कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य, मुख्याध्यापक, संस्थेचे सहकार्यवाह तथा शिक्षक प्रतिनिधी, ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपस्थित सर्व संस्था, शाळा, आजी माजी पदाधिकारी, आजी माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, सर्व हितचिंतक, आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपल्याला लाभलेले व्याख्याते माननीय डॉक्टर सतीश बागल सर हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत आणि सरांचं शालेय शिक्षण पेठे विद्यालयात झाले असून सर विशेष म्हणजे 1969 या बॅचचे आपले विद्यार्थी आहेत. 1975 मध्ये पुणे विद्यापीठातून MSc पदवी पदार्थ विज्ञान विषयात सरांनी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठातून वित्तीय व्यवस्थापन विषयात MBA आणि इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स विषयात PhD प्राप्त केली. प्रस्तुत उच्च शिक्षण त्यांनी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधून पूर्ण केले. डॉक्टर सतीश बागल यांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त मंत्रालयातील ट्रेझरी विभाग संचालक, ग्रामविकास विभागाचे सहसचिव, वित्त सल्लागार, मुंबईच्या MMRDA मुख्य वित्त अधिकारी अशा अनेक वरिष्ठ पदांवर उल्लेखनीय काम केले आहे. सरकारमधील धोरण आखणी, नियोजन, आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधा, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या विषयांचा सरांचा सखोल अभ्यास व दीर्घ अनुभव सरांकडे आहे. मुंबई मेट्रो, मुंबई मोनोरेल यासारख्या मोठ्या प्रकल्पांची उभारणी व अंमलबजावणी यात सरांचा सिंहाचा आणि मोलाचा वाटा आहे. याबरोबरच शासनाच्या उच्चस्तरीय सरकारी समित्यांचे सदस्यपद सरांनी भूषविले आहे. या व्यतिरिक्त 2003 ते 2006 या 4 वर्षात सर मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव व मुख्य वित्त अधिकारी होते. विद्यापीठाच्या सिनेट, मॅनेजमेंट काउन्सिल व अकॅडमिक काउन्सिलचे सदस्यपद सुद्धा सरांनी उत्तमरित्या सांभाळले आहे. याच दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टीने सरांनी 20 वर्षाहून अधिक काळ अध्यापनाची धुरा सांभाळली. मुंबईमधील सिडनेहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सिम्बायोसिस विद्यापीठ या संस्थांमधील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरांनी व्यवस्थापन शास्त्राचे मूलमंत्र अध्यापनातून शिकवले. बागल सरांनी इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली सारख्या जर्नल्स मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स, सार्वजनिक खासगी भागीदारी, पब्लिक फायनान्स, अर्बन फायनान्स, अर्थसंकल्प अशा अनेक विषयांवर शोध निबंध लिहिले आहेत. मराठी वर्तमानपत्रातूनही सरांचे लेखन वेळोवेळी प्रसिद्ध होते. आर्थिक सुधारणा या संदर्भात सरांनी अमेरिका, चीन, जपान, मलेशिया, युरोपमधील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. डॉक्टर बागल सर यांचा चीन मधील राजकारण, अर्थकारण व समाजकारण या विषयाचा सूक्ष्म अभ्यास आहे. याचीच प्रचिती म्हणजे त्यांच्या चिनी महासत्तेचा उदय या ग्रंथातून आपल्याला येते. 2020 या वर्षात पुण्याच्या साधना साप्ताहिकातून चिनी महासत्तेचा उदय ही दीर्घ लेखमाला सरांनी लिहिली आणि याच दीर्घ लेखमालेचं ग्रंथरूपात प्रकाशन झालं 2021 मध्ये. सर आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे असे ज्ञानवंत, कीर्तिवंत, हरहुन्नरी डॉक्टर सतीश बागल सर आपले माजी नामवंत विद्यार्थी असल्याचा नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयास सार्थ अभिमान आहे. सर म्हणजे एक ऊर्जेचा अखंड प्रेरणा स्रोत आणि ऊर्जा स्रोत आहे. सरांचा संपूर्ण बायोडाटा वाचल्यानंतर अंगावर शहारा आल्यासारखं वाटलं की पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी नक्कीच आमच्यासाठी एक प्रेरणेचा अतिउत्तम सोर्स आहेत. सर आज आपल्या वाणीतून
चीनी महासत्ता आणि जागतिक व्यवस्थेपुढील आव्हान हा विषय ऐकण्यासाठी आम्ही खूप आतुर आहोत. मान्य डॉक्टर सतीश बागल सर, आपणास नम्र विनंती, आपण व्याख्यानास प्रारंभ करावा. मान्य डॉक्टर सतीश बागल सर. नमस्कार. पेठे विद्यालयाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या संस्थेशी संबंधित असणाऱ्या सर्वांच्या दृष्टीनं हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि हा सोहळा उत्साहाने साजरा करण्याचा आपण सर्वांनी ठरवलाय. याबद्दल मी प्रथम सर्वांचं अभिनंदन करतो. नाशिकमधील एक अतिशय उत्तम आणि गौरवशाली परंपरा असणारी ही आपली पेठे विद्यालय ही शाळा आहे आणि ती जेव्हा 100व्या वर्षामध्ये जाते तेव्हा त्याचं एक अतिशय फार मोठं सामाजिक मूल्य आहे आणि ते असं आहे की ही संस्था एखाद्या दीपस्तंभासारखी समाजामध्ये उभी आहे आणि 100 वर्ष ज्ञानदानाचं ही काम करते आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे. आणि अशा या प्रसंगात आपण शाळेचं स्मरण करणं, शाळेच्या इतिहासाचं स्मरण करणं, चांगल्या क्षणांचं स्मरण करणं आणि शाळेने चांगली कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीचं स्मरण करणं हे महत्वाचं आहे, कारण या स्मरणातूनच पुढील वाटचालीसाठी आपल्याला प्रेरणा मिळू शकते. तेव्हा सगळ्यांचं अभिनंदन. आणि संस्थेच्या या संयोजकांनी मला इथे बोलवून चीनी महासत्तेचा उदय या विषयावरती बोलायला सांगितलंय. मला माझ्या दृष्टीने हा अतिशय आनंदाचा क्षण अशासाठी आहे की ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, ज्या शाळेमध्ये आपण जीवनाला कसं सामोरं जायचं याचे धडे घेतले, त्या शाळेमध्ये आपल्याला बोलवलं जाणं आणि त्या ठिकाणी आपण काही एखादं भाषण देणं हा माझ्या दृष्टीने अतिशय कौतुकाचा, आनंदाचा क्षण आहे. एखाद्या लहान मुलाला एकदम अचानक काहीतरी मोठं झाल्यासारखं वाटावं इतका आनंद मला या प्रसंगी झालेला आहे. मी या विषयाकडे चीनवरचं जे भाषण आहे या विषयाकडे वळण्यापूर्वी एक थोडंसं जरा पेठे हायस्कूल बद्दल थोडंसं मी बोलतो, कारण थोड्याशा काही आठवणी या माझ्या जाग्या होत आहेत. मी पेठे विद्यालयामध्ये 1962 ते 1969 7 वर्ष होतो आणि त्याच्या अगोदर 1 वर्ष 4थीचा विद्यार्थी म्हणून या पेठे विद्यालयाच्या वास्तूमध्येच एक आमचा वर्ग होता, त्या वर्गामध्ये मी घालवलेली आहे. त्यामुळे जवळजवळ या संस्थेच्या या शाळेमध्ये, या वास्तूमध्ये मी जवळजवळ 8 वर्ष माझं वास्तव्य होतं आणि त्यामुळे शाळा ही अतिशय आमच्या एक व्यक्तिमत्वाचा एक भाग झाल्यासारखी आणि आतापर्यंत झालेली आहे. इंग्रजीमध्ये एक झिटकिस नावाचा एक शब्द आहे. झिटकिस म्हणजे तो मुळात जर्मन शब्द आहे. माझा उच्चार एक्झॅक्ट थोडा चुकत असेल, पण पाश्चात्य इतिहासामध्ये आणि साहित्यामध्ये याचा नेहमी वारंवार उल्लेख होतो. याचा अर्थ असा की प्रत्येक काळाचं एक स्पिरिट असतं आणि त्या स्पिरिटला झिटकिस असं म्हणतात. आम्ही ज्या काळामध्ये शाळेमध्ये होतो ते जे दिवस होते ते सगळे मंतरलेले दिवस होते, आदर्शवादाने मंतरलेले ते दिवस होते आणि त्याची आम्हाला सारखी आठवण होते. आणि फार फार मोठ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाने आणि विचारांनी भरलेला असा हा काळ होता. टिळक काय, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी, कर्तृत्वाने आणि त्यागाने भरलेला असा हा काळ होता. आणि या काळाचं हे जे स्पिरिट आहे हे सातत्यानं आमच्याकडे आमच्या शिक्षकांच्या शिकवण्यातून यायचं, हे मला चांगलं आठवत आहे. अतिशय आमचे सगळे शिक्षक जे त्यावेळेचे होते ते आदर्शवादाने भरलेले असे शिक्षक होते. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्याला जीवनासाठी कसं तयार करायचं यासाठी हे तळमळीने शिकवणारे हे सगळे शिक्षक होते. मला आठवतंय ते वाड सर आठवत आहेत, गुप्ते सर आठवत आहेत, तुमचे इतिहास शिकवणारे सराफ सर आठवत आहेत, रवी देशमुख, ही सगळी मंडळी माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. परांजपे सर, विरकर सर आणि गुजराती विज्ञान शिकवणारे हे सगळे, कुणाची नावं अजून आहेत, पुष्कळ नाव आहेत, परंतु मला ही चटकन डोळ्यापुढे येणारी ही काही नावं माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि उत्तमाचा ध्यास घेणारे हे सगळे शिक्षक आहेत. आजही पेठे विद्यालयामध्ये खूप चांगले शिक्षक आहेत. आजही इथे उत्तम विद्यार्थी आहेत. 100 वर्ष ही परंपरा चालू आहे आणि या सर्व शिक्षकांना आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा या वर्षाच्या. आणि या सोहळ्यामध्ये आपण सर्व भाग घेतोय याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. आता मी या चीनी महासत्तेचा उदय या विषयाकडे मी वळतो. तुम्ही जर का जगाचा गेल्या 30-40 वर्षातल्या जर का घटना बघितल्या असतील महत्वाच्या, त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या घटना या
डोळ्यापुढे येतात, अतिशय महत्वाच्या अशा. पहिली घटना अशी की 1989 मध्ये सोव्हिएत युनियनचं विघटन झालं. सोव्हिएत युनियनचा पाडाव झाला, कम्युनिझमचा पाडाव झाला. ही एक महत्वाची घटना. आणि त्यामुळे अमेरिका आणि रशिया या दोन देशांमधलं शीतयुद्ध जे आहे ते शीतयुद्ध समाप्त झालं आणि जगाची थोडीशी त्या युद्धातून सुटका झाली. त्याचबरोबर दुसरा एक गेल्या 15-20 वर्षामध्ये एक महत्वाचा एक फॅक्टर किंवा महत्वाची घटना जगामध्ये घडते आहे, ती म्हणजे चीन या चीनचा या महासत्तेचा उदय. ही एक अतिशय महत्वाची आणि ज्याला आपण फार थरोगोई ज्याला इफेक्ट्स आहेत, त्याचे परिणाम आहेत, त्याला आपल्याला त्याचं सामोरं जायचं आहे. आणि त्याचे परिणाम भारतामध्ये विशेषतः आपल्याला फार जाणवत आहेत, जगामध्ये सगळ्यांना जाणवत आहेत. जेव्हा सोव्हिएत युनियनचं विघटन होत होतं 1989 मध्ये, त्या काळामध्ये त्याच दशकामध्ये चीनही फार मोठ्या वेगानं आर्थिक प्रगती करत होता. आणि गेल्या 10-15 वर्षापासून तर चीन हा जगाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. जगाच्या राजकारणाच्या, जगाच्या अर्थकारणाच्या, जगाच्या सर्व घडामोडीच्या केंद्रभागी चीन आता आलेला आहे. आणि करोना काळामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की सातत्यानं सर्वात जास्त चर्चा ही चीन बद्दलची होती. तेव्हा चीनला समजावून घेणं आणि चीनी महासत्तेचा उदय याचा आपल्यासाठी काय, भारताच्या दृष्टीने त्याचा काय परिणाम आहे किंवा काय परिणाम होणार आहे किंवा आपलं सर्व जग त्यांनी कसं ढवळून निघालं आहे याचा थोडासा अभ्यास आपण केला पाहिजे. चीनला समजून घेतलं पाहिजे. आणि हे चीनला काही बाबतीत थोडंसं समजून घेण्याच्या दृष्टीनं हे आजचं व्याख्यान थोडंसं उपयोगी पडेल असं मला वाटतं. वास्तविक पाहता जगामध्ये अनेक देशांनी आर्थिक प्रगती केलेली आहे. जपानने केलंय, जर्मनीने केली आहे. परंतु ज्या झपाट्यानं चीनने ही प्रगती केली, तो झपाटा जर बघितला तर तो अचंबित करणार आहे. आज अशी परिस्थिती आहे आणि ही 10-15 वर्षापासूनची आहे, हे आजची आहे याच्यातला भाग नाही, की चीन जगाच्या अर्थकारणाच्या केंद्रभागी आलेला आहे. जगातल्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या इलेक्ट्रॉनिक गुड्स असतील किंवा केमिकल्स असतील किंवा कारखानदारी असेल किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही घ्या, कोणतीही गोष्ट घ्या, या सर्व गोष्टी या चीनमधून सध्या इतरत्र निर्यात होतात. अमेरिकेमध्ये तर जवळजवळ प्रत्येक गोष्ट चीनमधूनच येते. पण भारतामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी चीनमधून येतात. आणि असं नाही की बाबा चीनमधल्या गोष्टी फार गुणवत्तेने कमी असत असं म्हणण्याचं काही कारण नाहीये. 2013-14-15 मध्ये मी एका शासकीय कामाच्या निमित्तानं माझ्या रिटायरमेंट नंतर एका मोठ्या कमिटीवर काम करत होतो. आणि मी तिरोडा म्हणजे चंद्रपूरच्या जवळ तिरोडा म्हणून एक तिथं एक फार मोठा पॉवर प्लांट आहे अडानीचा. जवळजवळ 3500 मेगावॅटचा हा मोठा पॉवर प्लांट आहे. तो बघायला आम्ही गेलो होतो. अतिशय कॉम्प्लिकेटेड, अतिशय ज्याला स्टेट ऑफ द आर्ट म्हणू आपण, अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरलेला असा हा 2014 मधला प्लांट आम्ही बघितला. माझ्याबरोबर एक या क्षेत्रातले फार मोठे तज्ज्ञ होते, ते पूर्वी भेलचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. ते मला म्हणाले, बागल साहेब मी इतकं सगळं बघितलं पण अशा प्रकारचा प्लांट मी अजून बघितलेला नाहीये. तो जो प्लांट होता तो प्लांट चीननं अक्षरशः 1.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी उभा केला होता. म्हणजे त्याचं प्रोडक्शन जे म्हणजे सगळे कॉम्पोनंट्स चीनमध्ये प्रोड्यूस झालेले, ते सगळे भारतामध्ये आणलेले आणि भारतामध्ये त्यांनी ते असेंबल केलेले सगळे चीनी तंत्रज्ञांनी आणि 1.5 वर्षामध्ये हा 3500 मेगावॉटचा पॉवर प्लांट त्यांनी उभा केला. भारतामध्ये आपल्या आजूबाजूचे पॉवर प्लांट जर तुम्ही बघितले तर तुम्ही 400-500 त्याला सुद्धा 5-5, 6-6 वर्ष लागतात, जास्त वेळ लागतो कदाचित. पण चीनला मात्र हे 1.5 ते 2 वर्षामध्ये हा प्लांट उभारला, तो सुरू केला, तो अतिशय पूर्ण क्षमतेने आजही तो चालू आहे. हे बघितल्यानंतर मात्र आपल्याला असं वाटतं की चीननं खरोखर ही प्रगती कशी केली असेल. चीन हा केंद्रभागी, जगाच्या केंद्रभागी आहे. चीनने थोडेसे प्रॉब्लेम सुद्धा काही क्रिएट केले आहेत आणि ते प्रॉब्लेम आपण समजून घेतले पाहिजे. मी म्हटल्याप्रमाणे चीन वरतीच जगातले सर्व देश अवलंबून आहेत आर्थिक दृष्ट्या, हे खरं आहे. पण चीनची एक राजकीय महत्वाकांक्षा सुद्धा आहे आणि ती त्यांना लपवून ठेवता आलेली नाहीये. चीनला काय करायचं आहे की चीनला जागतिक व्यवस्थेमध्ये एक मध्यवर्ती स्थान हवं आहे. आजची जी जागतिक व्यवस्था आहे ही अमेरिका केंद्रित आहे. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये, दुसऱ्या महायुद्धानंतर तिथले जे जेते होते सगळे, अमेरिका असेल, पाश्चिमात्य देश असतील आणि इतर काही देश असतील, या देशांनी निर्माण केलेली आणि या
या देशांच्या नेतृत्वाखाली चालणारी ही आजची व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये चीनला आता एक महत्वाचा रोल किंवा महत्वाचं त्याला एक सहभाग त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. आणि त्यासाठी त्यांना एक वेगळ्या प्रकारचा मान हवा आहे. जगावरती एक प्रभाव टाकायचा आहे, इन्फ्लुअन्स करायचा आहे. आणि त्यासाठी त्यांच्या असणारे जे मार्ग आहेत ते जरा थोडेसे नेहमीच्या अमेरिका किंवा इतर या देशांपेक्षा थोडे जरा वेगळे आहेत. याचं मुळामध्ये कारण असं की अमेरिका आणि या सगळ्या देशांमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये, भारतामध्ये आहे अशा प्रकारची लोकशाही आहे. त्या ठिकाणी लोक ठरवतात आणि त्याप्रमाणे ते डिसिजन्स जे आहेत ते सर्व लोक मिळून लोकांना स्वातंत्र्य आहे या ठिकाणी. त्यांना काय वाटतं ते किंवा त्यांचे पॉलिटिकल प्रेफरन्सेस काय त्याचं एक स्वातंत्र्य आहे. अशा प्रकारचं स्वातंत्र्य चीनमध्ये नाहीये. चीनमध्ये एका पार्टीचं, कम्युनिस्ट पार्टीचं सरकार आणि ती कम्युनिस्ट पार्टी अतिशय क्लोजली नेट आणि कंट्रोल करते देशाला आणि त्या पार्टीचं हे सरकार आहे. त्यामुळे ह्या दोन भिन्न ज्या पद्धती आहेत, म्हणजे पाश्चात्य देशांची आणि भारतामधली पद्धती आणि चीनमधली पद्धती, या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. आणि हा फरक, आणि त्यामुळे जगापुढचा आता मोठा प्रॉब्लेम असा निर्माण झालाय की चीनबद्दल आदराची भावना आहे, ठीक आहे, तुम्ही खूप मोठा आर्थिक विकास केलात वगैरे, हे सगळं ठीक आहे, पण तुमचं जागतिक व्यवस्थेमध्ये जे सामिलीकरण जे व्हायचं ते शांततापूर्वक मार्गाने झालं पाहिजे. ते सध्या होण्यामध्ये अडचणी सध्या दिसत आहेत. आणि म्हणून चीन हा जगामध्ये सगळ्या घडामोडींच्या सध्या केंद्रस्थानी असतो आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले. तर ह्या प्रास्ताविकानंतर मी जरा थोडंसं लवकर मी संपवीन आहे, पण हा विषय खूप मोठा आहे. त्यामुळे मी आता या प्रास्ताविकानंतर काही विशिष्ट मुद्दे घेणार आहे आणि ते मुद्दे किंवा ते प्रश्न मी प्रथम सांगेन आणि त्यानंतर त्या प्रश्नाला एक एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन आणि अशा पद्धतीने मी पुढच्या भाषणाचा भाषण पुढे घेऊन जाईल, कारण हा विषय खूप मोठा आहे. म्हणून आता पहिला प्रश्न असा आहे माझा, ज्याच्यावर मी बोलेन, तो असा आहे की गेल्या 30-40 वर्षामध्ये चीन सारख्या कम्युनिस्ट देशानं अमेरिकेशी बरोबरी त्यांनी साधली आणि प्रचंड मोठा आर्थिक विकास केला. अमेरिकेला आव्हान देईल अशा प्रकारची अर्थव्यवस्था निर्माण केली. हे त्यांनी कसं काय केलं, पहिला मुद्दा. आणि याच्यामध्ये कोण कोण नेते होते, हे कोणाचं हे मोठं काम होतं, हा माझा पहिला मुद्दा आहे. या मुद्द्याचं मी प्रथम आपल्याला स्पष्टीकरण देईन. या भाषणातला पहिला मुद्दा, याचं उत्तर असं आहे की चीनमध्ये 1978 मध्ये फार मोठं एक स्थित्यंतर सुरू झालं. त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणून, अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालं आणि जगाला त्याची नोंद घ्यावी लागली. अशा प्रकारचं हे स्थित्यंतर आहे. हे स्थित्यंतर असं आहे की आपल्याला माहिती आहे चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार आहे आणि तेव्हा होतं. तेव्हा तर कम्युनिस्ट सरकार इतकं पराकोटीचं सरकार होतं की प्रत्येक गोष्ट सरकारच्या नियंत्रणाखाली होती. आणि माओ त्से-तुंग यांचा कारभार, 1978 पूर्वीचा कारभार हा तर भयानकच होता. म्हणजे आर्थिक धोरणं जेव्हा चीनची चुकायला लागली, 1950 एक उदाहरण म्हणून सांगतो, 1950च्या दशकाच्या शेवटी ग्रेट लीप फॉरवर्ड नावाचा त्यांचा एक आर्थिक कार्यक्रम होता, वेड्यासारखा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये शेवटी त्यांचं इतकं नुकसान झालं चीनच्या ऍग्रिकल्चरचं, शेती विभागाचं इतकं नुकसान झालं की 2-3 वर्षामध्ये 57 पासून तर 60-61 सालात 3-4 वर्ष, त्या वर्षामध्ये जवळजवळ 4.5 कोटी लोक भुकेने गेले. 4.5 कोटी लोक भुकेने मृत्यू पावले. ही अतिशय फार मोठी, आणि त्यामुळे अशा प्रकारचा चीनमध्ये कारभार होता. तर ते मात्र 1978 मध्ये डेंग जिओपिंग हे जे चीनचे नेते झाले, त्यांच्याकडचे सर्वात म्हणजे वरिष्ठ नेते झाले, त्यांनी मात्र हा प्रकार बदलला. त्यांना एक कळायला लागलं की आपण असं जर का कारभार करत राहिलो तर लोकांचा कम्युनिझमवरचा विश्वास उडालेला आहे. तेव्हा काहीतरी करून लोकांचं राहणीमान सुधारलं पाहिजे. लोकांना थोडं का होईना पण थोडंसं फ्रीडमही दिलं पाहिजे. थोडंसं असं म्हणजे याच्यासाठी नाही, म्हणजे राजकीय फ्रीडम त्याला म्हणतो आपण, स्वातंत्र्य असं नाही, परंतु आर्थिक गोष्टी चांगल्या करता येतील, आर्थिक सुधारणा होतील, अशा प्रकारचं थोडंसं फ्रीडम तर दिलं पाहिजे. आणि त्यानंतर 1978 मध्ये चीनमध्ये अनेक प्रकारची धोरणं त्यांनी राबवली. त्यातलं पहिलं धोरण असं होतं की ऍग्रिकल्चर जे आहे किंवा शेती आहे, त्या शेतीचं त्यांनी रिफॉर्म्स केल्या. पूर्वीची जी कम्युन सिस्टीम जी होती शेतीची, सार्वजनिक शेतीची, ती बंद करून प्रत्येकाच्या नावाने त्यांनी शेती करून टाकली, म्हणजे भाड्यानंच दिली. आणि त्यांना थोडंसं फ्रीडम दिलं की तुम्ही ते पीक वगैरे घ्या, सरकारला द्या आणि तुम्ही बाजारात विका.
हे एक केलं. कारखानदारी जे फार मोठ्या छोटे कारखाने तिथे खूप निर्माण झाले. या कम्युनला जोडून अनेक प्रकारची अशी वर्कशॉप्स किंवा ट्रॅक्टर दुरुस्त करणारे वगैरे अशा प्रकारचे वर्कशॉप्स वगैरे छोटे उद्योग होते. त्यांना एकदम पूर्णपणे फ्रीडम मिळालं. त्यांच्यावरती पूर्ण गव्हर्नमेंटने काही कंट्रोलच ठेवला नाही. यांचं काय करायचं आता, म्हणून त्यांना सोडून दिलं. तर त्या लोकांनी इतकं प्रचंड, आणि चिनी लोक, तुम्हाला सांगतो, चिनी लोक अतिशय भरपूर कष्ट करणारे लोक आहेत, अतिशय कष्ट करणारे. त्यांनी या फ्रीडमचा इतका फायदा घेतला की चीनमध्ये TVE किंवा टाउन अँड विलेज एंटरप्राइजेस नावाच्या संस्था निर्माण झाल्या, आणि त्या इतक्या मोठ्या झाल्या, इतक्या फोफवल्या, त्याच्यामध्ये रोजगार खूप निर्माण झाला आणि चीनचा त्याच्यामध्ये खूप फायदा झाला. तर ही जी ग्रासरूट लेवलची जी कारखानदारी आहे चीनची, ह्या चीननं फार मोठा एक कारखानदारीचं असं एक मुवमेंट ज्याला म्हणावे, अशा एक मुवमेंट त्या कारखानदारीची चीननं सुरू केली. त्याच वेळेला चीननं परदेशातून भांडवल मागून, ज्याला आपण डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणतो, अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट त्यांनी केल्या. त्यातून फार मोठमोठे कारखाने उभे राहिले आणि त्यातून त्यांनी निर्यात करायला सुरुवात केली. तेव्हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मागवायची, त्यातून निर्यात करायची आणि आपल्या देशातली कारखानदारी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती वाढवायची. अशा पद्धतीनं चीननं हा एक त्यांचं इकॉनॉमिक मॉडेल झालं आणि त्या चीनने त्याची प्रचंड मोठी प्रगती करून घेतली. हे साधारणपणे, आणि याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये सांगायचा राहिला. या संपूर्ण काळामध्ये अमेरिका चीनच्या खूप मागे उभी राहिली. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1970 मध्ये चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये काही संबंध सुरू झाले. हेनरी किसिंजर यांनी चीनचा दौरा केला आणि अमेरिका आणि चीन हे अतिशय जवळ आले. त्या निमित्तानं त्याचा खरा फायदा चीनला 1978 नंतर झाला, कारण अमेरिकेनं आणि पाश्चात्य देशांनी चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणाची गुंतवणूक केली. त्यांना चीनला तंत्रज्ञान दिलं आणि चीनला त्यांचं ज्याला हँड होल्डिंग म्हणतो, अशा प्रकारचं हँड होल्डिंग करून चीनच्या प्रगतीचा मार्ग मोठ्या रीतीनं साध्य केला. हे जर का अमेरिका जर चीनच्या मागे उभी नसती तर चीननं इतकं मोठं यश मिळवलं असतं की नाही, हे मात्र हा एक इट्स अन ओपन क्वेश्चन. तेव्हा अमेरिकेचा रोल याच्यामध्ये फार मोठा रोल होता. आणि त्याचं एक उदाहरण तुम्हाला जाता फक्त सांगेन, हा पहिला मुद्दा मी क्लोज करत असताना, की 1995 मध्ये चीन मधल्या अनेक सरकारी कंपन्यांचं लिस्टिंग झालं तिथल्या स्टॉक एक्सचेंजवरती. या कंपन्या खरं म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचे जे पदाधिकारी आहेत तेच चालवत होते, तेच त्यांचे सीईओज वगैरे असायचे. तर ही जर का गोष्ट तेव्हा अमेरिकेत जर लोकांना माहीत झाली असती तर त्यांचं लिस्टिंगही होणं अवघड होतं. पण अमेरिकेनं ही गोष्ट लपवून ठेवली. अमेरिकेचे जे कन्सल्टन्स त्यांनी जे हे केले होते, नेमले होते, त्यासाठी त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली. पुढे मागावून त्या लोकांनी या गोष्टी माग झाल्या. आणि आता चीन इतका पुढे निघून गेलाय की अमेरिकन लोकांना याचा तर वाईट वाटत असेल की आपण थोडंसं चीनला पुढे आणण्याच्या नादामध्ये चीनच्या जरा थोडंसं मागे फरफटत गेलो, असंही कदाचित चीनला अमेरिकेला असं वाटत असेल. पण तेव्हा मात्र अमेरिका चीनच्या मागे फार मोठ्या प्रमाणात त्यांना सपोर्ट करायला उभी राहिली आणि त्याच्यामुळे चीनचा हा जो प्रवास आहे हा खूप सुकर झाला. तेव्हा हा झाला मुद्दा की चीननं हे जे काही आर्थिक प्रगती केली ही कशी काय केली. आता दुसरा मुद्दा असा आहे की हे ठीक आहे, आर्थिक प्रगती केली, ठीक आहे. आता गेल्या 10-15 वर्षात चीन आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अधिकाधिक आक्रमक का होतोय, हा दुसरा मुद्दा. याची आपण कारणं जरा थोडीशी बघितली पाहिजे की वाय चायना इज बिकमिंग सो अग्रेसिव्ह ड्युरिंग द लास्ट 10 to 15 years. काय इतकं आक्रमक झालं. त्याच्यामध्ये 2-3 कारणं आहेत आणि त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे, चीनची मानसिकता. चीनची मानसिकता प्रथम आपण बघितली पाहिजे आणि समजून घेतली पाहिजे. चीन मुळामध्ये आक्रमकच आहे. त्याचं कारण आहे की चीनला आपल्याला जशी भारताला जशी 5000 वर्षांची परंपरा आहे असं आपण अभिमानाने सांगतो, तशी चीनला सुद्धा एक 5000 वर्षांची मोठी परंपरा आहे. आणि चीनच्या इतिहासामध्ये गेल्या 2000 वर्षांमध्ये 2500 वर्षांमध्ये खूप मोठमोठी अशी साम्राज्य होते आणि त्या साम्राज्यांचे काळ जे ते आपल्याकडच्या साम्राज्यांच्या काळापेक्षा जास्त साम्राज्य त्यांच्याकडे होते. आणि त्यामुळे जवळजवळ शेवटचं साम्राज्य चीन मधलं जे होतं ते चीन साम्राज्य, ते 1911 मध्ये संपुष्टात आलं आणि त्यानंतर चीनमध्ये रिपब्लिक झालं आणि 1949 मध्ये त्यांच्याकडे क्रांती झाली. तर 1911 पर्यंत हे जे डबघाईला आलेलं जे राज्य होतं किंवा साम्राज्य होतं, त्याचा जर का इतिहास तुम्ही बघितला तर त्यांचा प्रचंड, म्हणजे त्यांच्याकडे तिबेट होता, शिंजियांग होतं, तुमचा तैवान सध्याचा जो तो त्याचा एक पार्ट होता,
प्रचंड मोठ्या प्रमाणात मांचुरिया वगैरे हा सगळा प्रचंड चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे तो एरिया जो त्यांच्या आधिपत्याखाली होता. त्यामुळे त्यांना आणि ते थोडंसं आणि त्यांच्याकडे त्यांचे जहाज बांधणी असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये ते मोठे त्याच्यामध्ये कुशल होते. त्यामुळे चीनची मानसिकता अशी झाली आहे की वी आर द सेंटर ऑफ दिस युनिव्हर्स. त्याला ते मिडल किंगडम असं म्हणतात. म्हणजे चीनला तांत्रिक भाषेमध्ये त्यांच्या याच्यामध्ये मिडल किंगडम असं म्हणतात. मिडल किंगडम म्हणजे आम्ही केंद्रभागी आहोत या युनिव्हर्सच्या, या विश्वाच्या, आणि बाकीचे आमच्या सारखे पूर्वी केव्हा तरी मंडलिक वगैरे होते, आम्ही त्यांना टॉलरेट करतोय, अशी एक मानसिकता चीनची पारंपरिक दृष्ट्या राहिलेली आहे. आणि ही तुम्ही आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे आपण काय करतो, आपण बऱ्याच वेळेला आपण पाश्चिमात्य देशांच्या बरोबर किंवा पाश्चिमात्य देशांसारखं आपलं शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे, लोकशाही वगैरे, याच्यामुळे आपण या गोष्टींकडे इतकं लक्ष देत नाही. परंतु चीनची मानसिकता ही अशा पद्धतीची मानसिकता आहे. त्यामुळे चीन हा बाकीच्या लोकांना जवळ टॉलरेट करतोय अशा त्या आविर्भावामध्ये तो वागत असतो. तेव्हा हा झाला पहिला मुद्दा की त्यांची मानसिकता अशी आहे. दुसरं चीनचं असं आहे की चीन जेव्हा डेंग शिओपिंग हे जेव्हा सत्तेमध्ये होते 1995 पर्यंत, 78 पासून 1995 पर्यंत, तेव्हा त्यांचं सर्व लक्ष हे आर्थिक सुधारणांकडे आणि आर्थिक प्रगतीकडे होतं. त्यामुळे त्यांना अशा काही फार मोठ्या राजकीय महत्वाकांक्षा वगैरे असे काही नव्हती. माओच्या काळामध्ये खूप मोठी महत्वाकांक्षा होती, तरी माओचं लक्ष सर्वसाधारणपणे चीनमध्ये होतं. चीनच्या बाहेर फारसं लक्ष नव्हतं. भारत चीनचा जो काही युद्ध झालं 1962 तो एक वेगळा विषय आहे. पण ते सोडलं तर बाकी चीननं काही बाहेर लोकांशी, कोरिया सोडलं तर बाकी काही फार युद्ध केलेलं नव्हतं. त्यामुळे 1978 ते 2000 पर्यंत चीनचं सगळं लक्ष हे आर्थिक सुधारणा आणि आर्थिक वाढीकडे, दरवाढीकडे होतं. डेंग झिओपिंग यांच्या काळामध्ये हा प्रश्न आला नाही. 2002 मध्ये जेव्हा चीनचे हू जिंताओ नावाचे जे नेतृत्व आलं, हू जिंताओ हे त्यांचे जेव्हा अध्यक्ष झाले, तरुण पिढीतले, त्यांचे म्हणजे त्यांच्यापैकी रिलेटिव्हली तरुण असेल, त्यांना याची जाणीव व्हायला लागली की आता आपण जगाच्या केंद्रभागी आलो आहोत, आपण आर्थिक दृष्ट्या अतिशय सबल झालेला आहे, आपण चीनला, अमेरिकेला सुद्धा आपण आव्हान देऊ शकतो. तेव्हापासून थोडी अशी त्यांची मानसिकता बदलायला लागली आणि थोडासा चीन अग्रेसिव्ह व्हायला लागला. पण चीन अग्रेसिव्ह व्हायला लागला याचं एक आणखी महत्वाचा एक काल आहे किंवा वर्ष आहे, ते म्हणजे 2008. 2008 हे अतिशय महत्वाचं वर्ष अशासाठी आहे की त्या वर्षामध्ये जागतिक आर्थिक मंदी सुरू झाली आणि या मंदीची सुरुवात झाली ही अमेरिकेमध्ये झाली. आणि अमेरिकेमध्ये काही चुकीच्या धोरणाने, चुकीच्या पद्धतीने लोन्स दिली गेली, चुकीच्या पद्धतीने खूप मोठ्या प्रकारे एक्सपान्शनिस्ट अशा प्रकारचं त्यांची त्यावेळची धोरणं होती आणि त्यामुळे बँका समूळ नष्ट झाल्या आणि त्याच्यापासून ती सुरुवात झाली पाश्चात्य देशांमध्ये. तेव्हा चीनने असं बघितलं की अरे या लोकांना स्वतःची आर्थिक व्यवस्था सुद्धा नीट सांभाळता येत नाही. मग हे अमेरिकेतले जे सगळे लोक आहेत, अमेरिकेतले सगळे धनाढ्य लोक जे आहेत, कंपन्या चालवणारे लोक आहेत, हे लोनसाठी किंवा कर्ज काढण्यासाठी किंवा काही अमेरिकेकडून मदत मिळते का हे बघण्यासाठी 2008 पासून सातत्याने अमेरिकेमध्ये चक्रा मारायला लागल्या. चीन मधल्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावरच्या बातम्या असायच्या की आज काय अमके मदत मागायला आले, आज अमके तमके मदत मागायला आले वगैरे वगैरे, अशा प्रकारच्या बातम्या असायच्या. आणि हे कुठेतरी त्या चीनच्या डोक्यामध्ये गेलं. त्यांच्या असं लक्षात, आणि चीननं मात्र मोठमोठी कर्ज काढून का होईना परंतु स्वतःचा खर्च सुरू ठेवला होता, स्वतःची आर्थिक प्रगती सुरू करून ठेवली होती. खरं म्हणजे चीनमध्ये सुद्धा त्याचे प्रॉब्लेम्स होते त्या मंदीचे, पण चीननं ते मात्र जगाला दाखवलं नाही. त्यांनी खर्च करत राहिले, आर्थिक प्रगती करत राहिले कर्ज काढून. पण त्यांना त्यांच्या एक लक्षात आलं की अरे या पाश्चात्य देशांमध्ये काही दम नाही, हे पाश्चात्य देश आपले, त्यांना आपण सहज त्यांना हे करू शकतो, डील करू शकतो त्यांच्याबरोबर. आणि तेव्हापासून 2008 पासून चीन अतिशय अग्रेसिव्ह झालं. त्यानंतर 2013 मध्ये शी जिनपिंग हे चीनचे सर्वेसर्वा किंवा चीनचे सध्याचे लीडर सध्या शी जिनपिंग आहेत. त्यांचा कालावधी 10 वर्षाचा आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःसाठी याची सुविधा करून घेतली की त्यानंतरही ते अध्यक्ष राहू शकतात. त्यातली 9 वर्ष तर झाली आहेत आणि 10 वर्ष त्यांचं सध्या सुरू आहे. 2013 मध्ये ते चीनचे सर्वोच्च नेते झाले. ते अतिशय टफ आहेत आणि ते काही इतर डेंग झिओपिंग किंवा हू जिंताओ यांच्यासारखे नाहीत, अतिशय महत्वाकांक्षी राजकारणी आहेत. आणि त्यांच्या काळामध्ये तर चीन अतिशय आणखी जास्त अग्रेसिव्ह झालाय, कारण त्यांना स्वतःच्या स्वत्वाची, स्वतःच्या बलाढ्यपणाची म्हणा किंवा शक्तीची आता पूर्णपणे जाणीव झालेली आहे आणि त्यामुळे ते कुणाचं ऐकत नाही. त्यात त्यांनी काय केलंय
की त्यांनी पूर्वी थोडंसं तरी चीनमध्ये थोडं तरी स्वातंत्र्य होतं. इंटरनेटवरती असेल, समाज माध्यमांवरती असेल किंवा राजकीय दृष्ट्या कोणी बोललं तर थोडंसं फ्रीडम असेल. 1989 मध्ये जेव्हा टायननमेन स्क्वेअरमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शनं चिरडण्यात आली तेव्हापासून ते स्वातंत्र्य गेलं तरी पण थोडंसं स्वातंत्र्य होतं. शी जिनपिंग यांनी मात्र सर्व सत्ता स्वतःच्या हातामध्ये केंद्रित करून टाकली आहे आणि अशा प्रकारची सर्व सत्ता स्वतःच्या हातात केंद्रित करून टाकल्यानंतर एक आणखीन शक्ती स्वतःची वाढल्यासारखं त्या नेत्याला वाटतं आणि मग त्या देशाची इव्हन फॉरेन अफेअर्समध्ये किंवा बाहेर सुद्धा त्यांची वर्तणूक थोडीशी अग्रेसिव्ह व्हायला लागते. हे चीनच्या बाबतीत झालंय. तेव्हा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्यामुळे चीन अतिशय अग्रेसिव्ह झालाय. याच्यानंतरचा एक मुद्दा आहे भारताबद्दलचा मुद्दा आहे. हे जनरल आपण आता जगाबद्दलचं बघितलं की भारत आणि चीन यांच्यातील संबंध नेहमी तणावपूर्ण का राहतात किंवा का एवढे राहिले आहे आणि सध्या लडाख आणि अरुणाचल सीमेवरचा तणाव वाढण्याची कारण काय आहे? हा थोडासा हा विषय जो आहे या विषयावरती फारशी माहिती काही कोणी सरकारकडून वगैरे काही फारशी मिळत नाही या मुद्द्यावरती. त्यामुळे जे काही यावरचे जे सामरिकचे काही एक्सपर्ट्स आहेत, स्ट्रॅटेजिक एक्सपर्ट्स आहेत किंवा जे काही लेखक आहेत किंवा जे काही त्याच्यामध्ये लिखाण करणारे लोक आहेत त्यांच्याकडून थोडीशी आपल्याला कल्पना येते काय झालं असावं. मुळामध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये एक थोडासा 1962 पासून जे युद्ध चालू त्याच्या युद्धात जाण्याचं आपल्याला हे नाही कारण आपल्याला इतका वेळ नाहीये. तर 1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यातलं जे युद्ध झालं त्या युद्धाची अतिशय कटू अशा प्रकारची स्मृती आपल्या देशामध्ये आहे आणि त्यांनाही जरा थोडंसं त्याच्याबद्दल एक कटुता आहे. तर त्यानंतर 1988 मध्ये राजीव गांधींनी चीनचा दौरा केला होता. तेव्हा डेंग झिओपिंग हे तेव्हा चीनचे सर्वोच्च नेते होते आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे डेंग झिओपिंग हे अतिशय बऱ्यापैकी सोबर नेते होते आणि त्यांनी आणि राजीव गांधी यांनी असं म्हटलं की हे 1962 सालची जी आपली कटुता आहे ती आता आपण मागे ठेवूया आणि नेहमीचे जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवायला लागूया. सीमेवरच्या प्रश्नासाठी सुद्धा काहीतरी आपण सोल्युशन काढूया असं म्हणून त्या दोघांची बोलणी अतिशय चांगली झाली. आणि त्यानंतर मग त्याला थोडंसं चीनमध्ये पण 1989 मध्ये त्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टायननमेन स्क्वेअरमुळे काही प्रॉब्लेम झाले. आपल्याकडे पण तेव्हा काही प्रॉब्लेम्स होते. त्यानंतर नरसिंहरावचं सरकार जेव्हा आलं 1991 नंतर त्यानंतर या प्रकाराला परत गती मिळाली आणि 1995 मध्ये चीन आणि भारत यांच्यामध्ये सीमाविषयक काही करार झाले किंवा काही अंडरस्टँडिंग झालं. त्यांनी असं ठरवलं की आपण आपला व्यापार वाढवूया एक गोष्ट आणि दुसरं आपण सीमेबद्दल लढूया म्हणजे आहेत तसे आपण त्या ठिकाणी आपण राहूया असं तेव्हा त्यावेळेचं अंडरस्टँडिंग होतं. दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा काही अंडरस्टँडिंग जेव्हा दोन देशांमध्ये होतं ना तेव्हा त्यावेळेस त्या अंडरस्टँडिंगला काही बॅकग्राऊंड असते. तर ते बॅकग्राऊंड असं होतं की 1988 मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये काही फारसं काही असं काही म्हणजे खूप फरक होता अशातला भाग नाही. फरक होता. चीन हा नेहमीच भारतापेक्षा बलाढ्य राहिलेला आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम जास्त राहिलेला आहे. त्याचं GDP हे नेहमी भारतापेक्षा नेहमीच जास्त राहिलं. पण तरी पण असं काही फार मोठा डिफरन्स होता आणि असं काही नव्हतं. त्यामुळे 1988 मध्ये भारत आणि चीन एकमेकांशी काही समझोता करू शकले. पुढे दरम्यानच्या काळात काय झालं 2008, 10, 15, 16 या 15-20 वर्षामध्ये चीननं मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती प्रगती केली. भारतानं सुद्धा 1991 मध्ये काही चांगली लिबरल अशा प्रकारच्या पॉलिसीज अडॉप्ट केल्या, आर्थिक सुधारणा केल्या आणि भारताचा सुद्धा आर्थिक विकास दर हा वाढायला लागला आणि त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये तसं चांगला व्यापार वगैरे सुरू झाला. चांगलं वातावरण होतं. 2004 पासून तर 2000 जवळजवळ 10-12 पर्यंत एक 6-7 वर्ष तेव्हा ह्याला जे महत्वाचे जे कारण आहे चीन आणि भारत यांच्यामधलं जे एक आत्ताचा जो तणाव जो निर्माण झालाय त्या तणावाच्या मागे खरं म्हणजे या देशांच्या अर्थव्यवस्थेमधला फार मोठा जो फरक आहे हा त्याला कारणीभूत होतोय. हे बऱ्याच वेळेला भारतातल्या लोकांना आपल्याला हे समजत नाही. परंतु जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा फॉरेन पॉलिसीमध्ये या गोष्टी ते मॅटर अ लॉट. म्हणजे तुम्ही किती ताकदवान आहात आणि आम्ही किती ताकदवान आहोत याच्यामध्ये बरीचशी रिलेशनशिप ठरत असते. पूर्वीच्या काळी 1988 मध्ये जो काही आपण समझोता केला दॅट वॉज ओके. तेव्हा आपण बरोबरीने होतो. आज तो समझोता चालणार नाही कारण आम्ही आज जास्त सुपिरियर आहोत असं तुम्हाला चीन सांगतोय असं मानायला जागा आहे. चीन हे या अशा गोष्टी काही कोणी कुठला देश स्वतःहून सांगत नाही. परंतु जे एक्सपर्ट या फील्ड मधले आहेत ते एक्सपर्ट असं सांगतात येस दिस कुड बी अ व्हेरी व्हेरी मेजर रिझन.
दुसरं असं कारण होतं की 2006 मध्ये, तुम्हाला थोडंसं मी जरा मागे घेऊन जातो. 2006 मध्ये डेव्हॉस या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दरवर्षी बैठका होतात. त्या ठिकाणी जगातले सगळे डिसिजन मेकर्स, महत्वाचे डिसिजन मेकर्स एकत्र येतात आणि गुंतवणुकीच्या नवीन नवीन संधी तिथे शोधून काढतात. त्या 2006 मध्ये भारताचं स्थान तेव्हा खूप चांगलं होतं. म्हणजे अशा दृष्टीने चांगलं होतं की भारताकडे लोक एक फ्युचर मधला किंवा एक असं भविष्य काळातला एक देश, एक डेस्टिनेशन इन फ्युचर अशा प्रकारे लोक बघत असत. चीनला अल्टरनेटिव्ह अशा प्रकारचा देश आपल्याला बघत असत 2006 मध्ये. तर त्या काळी चीन मात्र थोडासा गप्प असेल. तेव्हा चीन फारसं आपल्या कुरबुरी म्हणजे अशी काही चीनला तेव्हा काही आगळीक तेव्हा काही चीन करत नव्हतं. 2008 मध्ये अजून एक प्रसंग झाला. 2008 मध्ये असं झालं की भारतानं न्यूक्लिअर डील केलं अमेरिकेबरोबर. त्याला अण्वस्त्र करार म्हणतात. तो अण्वस्त्र करार 1998 मध्ये वाजपेयी सरकारने, तुम्हाला आठवण असेल की एक अणु चाचणी केली होती आणि त्यामुळे भारताचं एक थोडंसं एक स्टेटस वाढल्यासारखं झालं की आपण एक अण्वस्त्र चाचणी केली. पण त्यानंतर त्याचा एक परिणाम असा झाला की बाकीच्या सगळ्या लोकांनी आपल्यावरती तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावरती किंवा तंत्रज्ञान देण्याच्या मुद्द्यावरती वगैरे अशी अनेक बाबतीमध्ये काही बंधनं घातली. त्याला सँक्शन्स असं म्हणतात. आणि ही सँक्शन्स पुढे इन कोर्स ऑफ टाइम काढावी लागतात, कारण ते किती काळ तुम्ही असं भारतावरती असं तुम्ही बंधनं घालू शकत नाही. 2004 नंतर त्या मनमोहन सिंग गव्हर्नमेंटनं मात्र थोडंसं काम करत 2008 मध्ये हा अण्वस्त्र करार केला आणि भारताला त्यातून बाहेर काढलं. आणि त्यामुळे भारतामध्ये अनेक प्रकारचं तंत्रज्ञान यायला लागलं. त्यानंतर भारताची त्या काही जे आपल्याला आण्विक इंधन वगैरे मिळायचं होतं त्यातल्या अडचणी दूर झाल्या. या वेळेला चीननं आपल्याशी तेव्हा कोऑपरेशन चायना वॉज व्हेरी कोऑपरेटिव्ह. त्याचं कारण असं की अमेरिकेने त्यांच्यावर थोडंसं दडपण आणलं आणि चीननं ते ऐकलं. ही 2008 मधली 7 आणि 8 मधली गोष्ट आहे. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2008 नंतर जगामध्ये जी मंदी झाली आणि त्याच्यामध्ये पाश्चात्य देशांमध्ये जे थोडासा त्यांना सेटबॅक बसला, त्याच्यानंतर मात्र चीन आता अशा पोझिशनमध्ये गेलाय ते आता त्यांचं ते ऐकत नाही. त्यामुळे चीननं आता असं सुरू केलंय की यांना आपण, आणि दरम्यानच्या काळात आणखी काही गोष्टी पण झाल्या की त्याच्यामध्ये काही 2019 मध्ये काश्मीरमध्ये आपण काही केलं, काही आपण पॉलिसीज काही घेतल्या 370 हटवणं वगैरे अशा प्रकारचं. त्याचं आता चीन काय करतंय, प्रत्येक गोष्टीचं आता भांडवल करतंय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये. तर खरं म्हणजे पूर्वीच्या काळी चीननं काश्मीरचा इश्यू स्वतःहून कधी बाहेर स्वतःहून असं काही आंतरराष्ट्रीय फोरमवरती नेला नव्हता. परंतु हळूहळू गेल्या 10 वर्षामध्ये मात्र असं झालं, गेल्या 10 वर्षामध्ये चीन आणि पाकिस्तान हे खूप जवळ येत चालले आणि त्याच्यामुळे एक जरा थोडीशी भारताचं एक चारी बाजूने असं काही हेरलं जातं काय, अशा प्रकारची आपली परिस्थिती निर्माण झाली. पण याच्यामध्ये आपण अर्थात म्हणजे हे सगळं ठीक आहे, याच्यामुळे चीन खूप अग्रेसिव्ह झाला भारताच्या मुद्द्यावर सुद्धा, हे खरं आहे. आता या अशा परिस्थितीमध्ये चीनच्या या आक्रमक पवित्र्याला भारतानं कसं उत्तर द्यायला पाहिजे, पुढचा माझा एक प्रश्न आहे. त्यासाठी भारताने काय करणं आवश्यक आहे, तसं जागतिक स्तरावरती या चीनला कसं आवरलं पाहिजे, हा एक त्याच्यावरचा एक थोडासा दुसरा एक मुद्दा आहे. प्रत्येक देशाच्या ज्या संरक्षण विषयक गरजा असतात त्या खऱ्या असतात आणि अतिशय एक आनंदाची गोष्ट अशी आहे की खरं म्हणजे आपण या वेळेला चीनच्या 2020 मध्ये असेल, 2017 मध्ये डोकलाम असेल, तेव्हा या सर्व काळामध्ये आपण चीनच्या बरोबर लष्करी दृष्ट्या अतिशय व्यवस्थित समर्थपणे उभे राहिलो. ही एक फार मोठी जमेची बाब आहे. कारण चीनच्या डोळ्यात डोळे घालून लष्करी दृष्ट्या पाहणं आणि त्यांना सीमेवर थोपवणं ही काही मोठी गोष्ट आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चीन आणि भारत यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. चीनचा एक उदाहरण द्यायचं तर चीनचा संरक्षणावरचा खर्च हा जवळजवळ $250 बिलियन दरवर्षाचा आहे. आपला फक्त 64 ते 70 बिलियन एवढा खर्च आहे. आपल्या कितीतरी पट ते जास्त खर्च करतात. त्यांच्याकडे स्टेईंग पॉवर खूप आहे, आर्थिक स्टेईंग पॉवर खूप आहे. त्याचे रिसोर्सेस आपल्याकडे नाही आहेत. परंतु तरीही पण आपण त्यांना समर्थपणे उभे राहतोय आणि अशा प्रकारे त्यांना उत्तर दिलं पाहिजे. पण माझा मुद्दा वेगळा आहे. मला असं म्हणायचंय, आणि अलीकडे सगळे आपल्या भारतातले सगळे सामरिक तज्ञ आहेत ते आता या मताला आणले आहेत की लष्करी दृष्ट्या आपण चीनला थोपवू शकतो, ठीक आहे तात्पुरतं, परंतु तरीही पण त्याच्यावर खर्च फार होतो. तुम्ही असं अलीकडे बघितलं असेल की आपले लष्कर प्रमुख आहेत ते म्हणा किंवा सगळेजण असं म्हणतात की याच्यावर आमचा सध्या खर्च फार होतो
आणि शक्यतो चीन आणि भारत यांच्यामध्ये काहीतरी समझोता झाला पाहिजे, काहीतरी देर हॅज टू बी सम काइंड ऑफ स्केलिंग डाऊन. कारण तिथे दोन देशाचे सैन्य जेव्हा समोरासमोर अशी तयारीने जेव्हा उभे असतात तेव्हा हा दोन्ही देशांच्या दृष्टीने हे काही चांगली गोष्ट नसते. तेव्हा याच्यामध्ये स्केल डाऊन थोडंसं झालं पाहिजे. पण माझा मुद्दा मात्र वेगळा आहे आणि जे मी म्हटलं मगाशी ते म्हणजे असं की भारत आणि चीन यांच्यामधला प्रमुख मुद्दा जो आहे प्राबल्याचा, हा मुळामध्ये आर्थिक अर्थव्यवस्थेचा आणि आर्थिक वाढीचा आणि आर्थिक सबलतेचा मुद्दा आहे. इन द लॉंग आपण त्यांना मिलिटरी म्हणजे लष्करी दृष्ट्या आपण त्यांना थोपवू शकतो, हे खरंच आहे. आपण लष्करी कुठले त्यांची हिंमत होणार नाही आतमध्ये. थोडंसं ते करू शकतात, थोडंसं सीमेवरती जरा थोडंसं पुढे मागे असं होऊ शकतं, परंतु याच्यापेक्षा पलीकडे ते जास्त काही करू शकत नाही. परंतु इन द लॉंग रन, दीर्घ मुदतीमध्ये मात्र भारताला आर्थिकदृष्ट्या सबल व्हावं लागेल, आर्थिकदृष्ट्या प्रबळ व्हावं लागेल. ही भारताची फार मोठी गरज आहे. आणि या दृष्टीनं माझ्या अलीकडे माझे मित्र आहेत, आमचे भारताचे पूर्वी चीनमध्ये अँबॅसेडर होते. त्यांनी एक पुस्तक काही महिन्यांपूर्वी ते प्रकाशित झालं. त्यांनी हाच मुद्दा त्याच्यामध्ये अतिशय तपशीलवारपणे मांडला. त्यांच्याबरोबर काही पुणा इंटरनॅशनल सेंटरचे काही अर्थतज्ञ पण त्याच्यामध्ये होते. त्यांनी असं सांगितलं की भारत आणि चीन यांच्यातला प्रमुख मुद्दा जो आहे हा मुद्दा अर्थ विकासाचा मुद्दा आहे. गेली कित्येक वर्ष 1991 पासून आतापर्यंत आपण 6.5 ते 7% या रेटनं आपण आर्थिक प्रगती करतोय, ही चांगलीच आहे. परंतु चीन ऑलरेडी इतका मोठा झालेला आहे की त्या चीन बरोबर आपण कुठेतरी टिकाव धरला पाहिजे अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरती. त्या मुद्द्यावर मात्र अलीकडे जे आहे आपलं चित्र जे आहे ते जरा थोडंसं इतकं आशादायी नाहीये. याचं कारण असं की कोविड सुरू होण्यापूर्वी, कोविड सुरू झाला समजा मार्च 2020 मध्ये भारतामध्ये, मार्चमध्ये साधारणपणे आपलं ते लॉकडाऊन वगैरे सुरू झालं. त्या वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही फक्त 4% आणि ते आता मला वाटतं 3.75% त्याने रिवाइज डाऊनवर्ड्स केलंय. तर 4% दरानं आपली अर्थव्यवस्था अतिशय पूर्व गतीने आपली सुरू होती. वास्तविक पाहता भारतामध्ये 8 ते 9% दराने आपण आर्थिक वाढ होण्याची आपली क्षमता आहे. त्याच्याऐवजी आपण फक्त 4% दराने आपण वाढतो आहोत. आणि त्यानंतर पुढच्या वर्षामध्ये लॉकडाऊन वगैरे या काळामध्ये तर अशी परिस्थिती आली की आपलं GDP जे आहे ते 60%नं श्रिंक झालं, म्हणजे कमी झालं. 60%ने आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार कमी झाला, GDP कमी झाला. आता परत आपण 8%चा एक या वर्षी गेल्या वर्षाचा आपण एक रेट आपण म्हटलं की आपण 8% ग्रो होतोय, त्याचं एक एस्टिमेट आलं होतं. पण ते सुद्धा पुरेसं नाहीये. कारण ज्या वेळेला आणखीन अर्थव्यवस्था पुढच्या वर्षी जेव्हा येईल, पुढच्या वर्षी जेव्हा फुल स्केल जेव्हा सुरू होईल, त्यावेळेला तो 8 ते 9% हा टिकला पाहिजे. येथे 15 ते 20 वर्ष भारतानं सातत्याने बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, बाकी सगळ्या गोष्टी, अर्थव्यवस्था कशी उत्तम करता येईल, भारतामधल्या लोकांना कसं काय रोजंदारीचे म्हणा किंवा रोजगार कसा निर्माण करता येईल याच्याकडे, GDP वाढवण्याकडे, इन्कम वाढवण्याकडे आणि खाजगी गुंतवणूक कशी वाढवता येईल याकडे भारतानं लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ही गुंतवणूक कशामध्ये करायची. कारण चीन अतिशय प्रगत अशा प्रकारचं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक्स असतील किंवा आणखीन स्पेस रिसर्च आहे किंवा बायो केमिकल्स बद्दलची काही त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ते अतिशय मोठ्या प्रमाणाचे, किंवा 5G मध्ये ते फार मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतात. किंवा ही जी चीननं जी क्षमता प्राप्त केलेली आहे, चीनमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे फार मोठ्या प्रमाणात, त्यांचा खर्चही खूप आहे. म्हणजे जगामध्ये जर का देशांची प्रतवारी जर का लावली तर सगळ्यात अमेरिका जास्ती खर्च करतं, ठीक आहे. पण अमेरिकेच्या खालोखाल पूर्वी जपान वगैरे असायचा, पण आता जपान आणि जर्मनी यांनाही मागे टाकून चीननं आता ती जागा घेतलेली आहे. आणि चीन फार मोठ्या प्रमाणावरती रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये खर्च करतो आणि त्याचे त्यांना फायदे पण मिळतात. त्यांचं एक चांगल्या प्रकारची रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशा प्रकारचे इकोसिस्टम त्यांनी सुरू केले आहे. अर्थात मी शेवटी या भाषणाच्या शेवटी येईल तेव्हा चीनचे काही मर्यादा पण आहेत, चीनच्या काही लिमिटेशन्स आहेत, त्याच्याकडे पण मी जाईन. परंतु आज जर बघितलं चीनकडे, तर चीन खरोखर रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती बराच पुढे आहे, भारताच्या बराच पुढे आहे. तेव्हा भारतानं सुद्धा जर का अर्थव्यवस्था जर का तुम्हाला चांगली करायची असेल तर त्यासाठी नवीन तंत्रज्ञानामध्ये इन्व्हेस्टमेंट आपण केली पाहिजे. त्यासाठी दुसरा एक मुद्दा, चीनमध्ये तंत्रज्ञान आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये एक इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी चीननं
उच्च शिक्षण जे असतं म्हणजे विद्यापीठातलं जे शिक्षण असतं त्याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि त्यांनी आज जर का साधारणपणे एक 100 जर का जगातली चांगली विद्यापीठं त्यांचा जर आपण सर्वे घेतला तर त्याच्यामध्ये पहिल्या 50 मध्ये अनेक चीनी विद्यापीठ आहेत. म्हणजे जे विद्यार्थी चीनमध्ये शिकायला गेले, अमेरिकेत शिकायला गेले चीनमधून, ते विद्यार्थी त्यातले काही विद्यार्थी परत पण आले आणि तेच विद्यार्थी आज चीनमध्ये आता मोठे झालेले विद्यार्थी ते चीनमध्ये विद्यापीठ तिथे चालवत आहेत. त्याची ती गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतामध्ये असं काहीतरी झालं पाहिजे. चीनमध्ये युनिव्हर्सिटीज आणि इंडस्ट्री याच्यामध्ये एक मोठी पार्टनरशिप असते. युनिव्हर्सिटी म्हणजे त्या तुम्हाला इंडस्ट्रीच्या काय गरजा आहेत तशा प्रकारचं संशोधन हे विद्यापीठांमध्ये होत असतं. आपल्याकडे सुद्धा अशाच प्रकारे जर का तुम्हाला अतिशय उच्च प्रकारचा जर आर्थिक विकास करायचा असेल तर त्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती खूप खर्च करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे विद्यापीठांमध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे आणि आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारची एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट रिलेटेड अशा प्रकारचे इकोसिस्टम तयार करून या आर्थिक वाढीला चालना देण्याची गरज आहे. हे जर का आपण काही वर्षामध्ये येत्या 15 ते 20 वर्षामध्ये जर करू शकलो तर मात्र अशा परिस्थितीमध्ये आपण चीनचं आव्हान निर्माण केलेलं आहे त्या चीनच्या आव्हानाला आपण सामोरं जाऊ शकतो, त्याला तोंड देऊ शकतो आणि मग त्यानंतर चीनच्या कुरबुरी अशा फार वाढणार नाहीत आणि मग त्या कुठेतरी सीमेवरती तुम्हाला टेन्शन द्या, काहीतरी सैन्य आतमध्ये घुसवा. तर ही जी अलीकडच्या अनेक एक्सपर्ट्स लोकांनी केलेली जी समीक्षा आहे की भारत आणि चीन यांच्यामधला जो काही फरक आहे, अर्थव्यवस्थेमधला जो मोठा फरक आहे, तो फरक आपण जोपर्यंत आपण चीनला इतक्या लवकर गाठू शकणार नाही हे खरं आहे. परंतु यातला जो फरक आहे हा फरक मात्र आपण कमी केला पाहिजे. हा फरक आपण जितक्या त्वरेनं आपण कमी करू तितकं आपण चीनला चांगल्या रीतीनं आपण तोंड देऊ शकू. याच्याबरोबर अर्थात आणखीन काही गोष्टी आहेत. आपण जेव्हा लष्करी दृष्ट्या आपण चीनशी डोळ्यात डोळा घालून समोर उभं राहायला पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत, नेपाळ सारखा देश असेल, बांगलादेश सारखा देश असेल किंवा अगदी तुमचा भूतान सारखा देश असेल, तुमचा ब्रह्मदेश किंवा म्यानमार सध्याचा, या सगळ्या देशांशी अतिशय उत्तम संबंध आपण ठेवले पाहिजे. कारण हे सुद्धा यांच्याशी चांगले संबंध आहे. कारण चीन काय सध्या करतंय, चीन आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्यांना लोन्स देतो, त्यानंतर त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतो. त्याला ते हे म्हणजे सिल्क रोड वगैरे असं काहीतरी म्हणतात. म्हणजे तुम्हाला त्यांनी त्या म्यानमारला काही कर्ज दिली आहेत, बांगलादेशला काही कर्ज दिली आहेत, सिलोनला काही कर्ज दिली आहेत. म्हणजे प्रत्येक देशाला पैसे द्यायचे, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लोन्स द्यायची, त्यांना खूप काहीतरी द्यायचं आणि मग त्यांच्याकडून एखादा बेस किंवा त्यांच्या शिरकाव करायचा, असं चीनचं धोरण राहिलंय. काही प्रमाणामध्ये भारताला सुद्धा अशा प्रकारे काहीतरी करावं लागेल. अगदी अशा प्रकारे पैसे देऊन नाही, परंतु कशा रीतीने तरी या देशांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत आणि चीनला असा कुठेतरी अटकाव केला पाहिजे. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की चीनला रोखण्यासाठी या इंडियन ओशन वगैरे याच्या भागामध्ये रोखण्यासाठी क्वाड ज्याला म्हणतात, हे 4 देश म्हणजे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या 4 देशांचे काही 10-12 वर्षापासून ते नेहमी एकत्र असतात. त्यांच्या मलबार नावाच्या काही नेव्हल एक्सरसाइजेस त्या पण त्याच्यामध्ये होत असतात आणि अलीकडे तर क्वाड हॅज बिकम समवट मोर अग्रेसिव्ह ऑल्सो. तर हे जे आहे अशा प्रकारचे फॉर्मेशन्स आहेत या सुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत, या सुद्धा भारत आहेत. तेव्हा जेव्हा ज्या ठिकाणी म्हणून शक्य असेल त्या ठिकाणी भारतानं अशा प्रकारचे अलायन्सेस किंवा अशा प्रकारच्या फॉर्मेशन्स जॉईन केल्या पाहिजेत आणि चीनच्या पुढे उभं राहिलं पाहिजे. हे शक्य आहे, इट इज पॉसिबल. याचा विचार सरकार अर्थात करतंय, परंतु या आव्हानाचं हे आव्हान जे आहे हे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं आव्हान आहे आणि हे भारताने पेलवलं पाहिजे. अजून एक शेवटचा एक मुद्दा जो आहे आणि जो महत्वाचा मुद्दा आहे तो चीन बद्दलचा आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ठीक आहे, जगभरातून चीनला जर का अटकाव करायचा असेल तर त्याच्या 2-4 एक अमेरिकेनं गेल्या वेळेला असं केलं होतं की चीन बरोबर ट्रेड वॉर सुरू केलं. त्या ट्रेड वॉरचं काय फारसं काही पुढे झालं नाही, उलट त्याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवरती वाईट परिणाम झाला. नंतर त्यात करोना सुद्धा सुरू झाला. आता मात्र जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष आहेत त्यांचा मात्र असा विचार आहे की समविचारी म्हणजे जे काही डेमोक्रॅटिक नेशन्स आहेत त्या सगळ्या लोकांची एक मोठ बांधायची आणि चीनला सामोरं जायचं. कितपत जमेल वी डोंट नो.
परंतु अशा प्रकारचा एक प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुरू झालेला आहे आणि त्याचे थोडे थोडे नाही म्हटलं तरी थोडे परिणाम आता दिसतील. शेवटी चीनला सुद्धा एक आपण शेवटाकडे एक शेवटचा मुद्दा असा आहे की चीनचं पुढे भवितव्य काय. असं वाटतं की इतके देश जेव्हा पाश्चात्य देश असतील त्यांच्यामध्ये सुद्धा दुई आहे. युरोप वेगळ्या पद्धतीने विचार करतो, अमेरिका वेगळ्या पद्धतीने विचार करते, ऑस्ट्रेलिया जपान हे अमेरिकेबरोबर जरी असले तरी पण ते चीनच्या जवळ येतात ती, त्यामुळे आणि आशियामध्ये आहेत, त्यामुळे ते त्यांना चीनशी फार मोठ्या प्रमाणावरती भांडणही करता येत नाही, त्यामुळे ते बऱ्याच वेळा त्याच्याशी जुळवून घेतात. गेल्या वर्षाची एक फार मोठी महत्वाची गोष्ट झाली गेल्या वर्षामध्ये आणि ती म्हणजे RCEP ज्याला म्हणतो, म्हणजे रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन या नावाचा एक गट आशियामध्ये सुरू झाला. आणि सगळेजण त्या कोरोना काळामध्ये चीनला नावं ठेवत होते, चीन खूप वाईट आहे वगैरे वगैरे असं काहीतरी सगळे म्हणत होते. पण प्रत्यक्षामध्ये काय झालं, प्रत्यक्षामध्ये असं झालं की RCEP हा जो 15 देशांचा जो गट आहे त्या गटामध्ये ते सगळे आशियातले देश आहेत, एशियन ज्याला म्हणतात, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, त्यातले 10 देश आणि त्याच्यामध्ये बाकीचे 4 देश म्हणजे कुठले जपान, ऑस्ट्रेलिया हे बाकीचे देश त्याच्यामध्ये जॉईन झाले आणि 14 लोकांचा हा ग्रुप यांनी एक ट्रेडिंग ब्लॉक तयार केला आणि एकमेकांशी रिजनल कोऑपरेशन म्हणजे एकमेकांशी ट्रेडिंग सुरू केलं. दुर्दैवानं भारत मात्र त्याचा भाग काही होऊ शकला नाही. विरोध आता सरकारची काही वेगळी कारणं असतील. सरकार असं म्हणते की त्याच्यामध्ये राहून आमचं जास्ती नुकसान होण्याची शक्यता आहे. हा बराच कंटेन्शियस इश्यू आहे, पण हे ठीक आहे, हे सरकारला काय करायचं असेल ते करू देत. परंतु एक मात्र खरं आहे की आपण त्या RCEP पासून लांब राहून आपण बऱ्याच मोठ्या व्यापाराच्या संधी मात्र एक्सपोर्ट करण्याच्या संधी थोड्याशा कदाचित आपण गमावल्या असेल. पण परहॅप्स गव्हर्नमेंट नोज इज द बेस्ट, त्यामुळे त्याच्यावर फार आपण टीका करण्याचं कारण नाही. सरकार जेव्हा करते तेव्हा नॅचरली त्यांचंही काही थिंकिंग त्याच्यामध्ये असेल, तेव्हा त्या मुद्द्यावर काही जाण्याचं कारण नाही. परंतु एक मात्र करण्याची आवश्यकता आहे की आज आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये एकाच देशामध्ये कुठलाही माल होत नाही. एखादी कार असते ती वेगळ्या देशांमध्ये तिचे पार्ट्स होतात, एखाद्या देशामध्ये तिचे असेंब्लिंग होतात. तर त्यामुळे ही जी इंटरनॅशनल चेन आहे या चेनमध्ये व्हॅल्यू चेनमध्ये आपलं जे काही योगदान आहे ते वाढवण्याची गरज आहे. हे मात्र भारताने करण्याची आवश्यकता आहे. थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक बाबतीमध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये भारतापुढचा अजेंडा असा असेल की हाच खरा महत्वाचा अजेंडा आहे. बाकीच्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात महत्वाच्या नाहीये. तुमचं अंतर्गत राजकारण वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवून अर्थव्यवस्थेचा ध्यास घेतला पाहिजे. आणि चीनचं आव्हान समोर दिसतंय म्हणून चीनकडे आपण सातत्याने लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्याला साजेसं आपला परफॉर्मन्स, आर्थिक परफॉर्मन्स हा आपला इकॉनॉमिक परफॉर्मन्स असला पाहिजे. हे मात्र आपण असं ठरवलं पाहिजे. त्याशिवाय चीनचं आव्हान हे आपल्याला स्वीकारता येणार नाही. आता शेवटचा मुद्दा फक्त मी येतो आणि त्यानंतर मी हे भाषण संपवेन. चीन खूप शक्तिमान आहे, चीन खूप आर्थिक त्यांनी खूप हे केलेलं आहे, प्रगती खूप केलेली आहे वगैरे वगैरे आपण असं सारखं सातत्याने म्हणतोय. ठीक आहे, परंतु तरीही पण चीनचेही काही विकनेसेस आहेत, चीनच्या काही मर्यादा आहेत आणि चीनमध्येही काही अशा घटना घडत आहेत की त्याचाही या ठिकाणी मला उल्लेख करावा लागेल. हे काय होतंय चीनमध्ये, कारण आपण जेव्हा चीन निर्माण केलेलं आव्हान जेव्हा पाहतो तेव्हा चीनचे विकनेसेस काय ते सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतामध्ये लोकशाही आहे आणि चीनमध्ये लोकशाही नाही. एका पक्षाची तिथे राजवट आहे. आपल्या देशामध्ये अलीकडे काही लोक असं बऱ्याच वेळा असं विचार करतात की लोकशाहीपेक्षा हुकुमशाही चांगली, कारण लोकशाहीमध्ये एफिशियन्सी नसते, हुकुमशाहीमध्ये एफिशियन्सी असते, असं काहीतरी लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे. आणि त्यामुळे लोक चीनकडे बघा, चीनने प्रगती केली याचं कारण असं की त्यांच्याकडे हुकुमशाही आहे असं आर्ग्यू करणारे अनेक लोक मला दिसतात. दुर्दैवानं हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की इन द लॉंग रन भारताची लोकशाही हा भारताचा फार मोठा प्लस पॉइंट आहे किंवा फार मोठा मुद्दा भारताच्या बाजूचा आहे. याचं कारण असं की एका विशिष्ट मर्यादेनंतर सर्जनशीलतेमध्ये स्वातंत्र्य हा एक फार महत्वाचा मुद्दा असतो. मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती आणि विद्यापीठांवरती मी मगाशी बोललो. हे वातावरण अमेरिकेमध्ये, पाश्चात्य देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती स्वातंत्र्य असतं आणि त्यामुळे त्या देशांमध्ये अशी कपॅसिटी आहे की नवीन इंडस्ट्री, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन सगळ्या गोष्टी निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. ही क्षमता कशामुळे आली आहे? ही त्या लोकशाहीमध्ये जे स्वातंत्र्य असतं,
वेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्याचे जे स्वातंत्र्य असेल, वेगळ्या प्रकारे काही वेगळ्या पद्धतीने एखादी गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य, त्या कल्चरमध्ये या गोष्टी होऊ शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे इन द लॉंग रन किंवा दीर्घ मुदतीमध्ये चीनचा हा तोटा आहे की चीनमध्ये लोकशाही नाही. चीनला राजकीय सुधारणा केव्हा ना केव्हा तरी कराव्याच लागतील. आतापर्यंत चीनचं धोरण काय राहिलेलं आहे की आर्थिक सुधारणा करायच्या, त्यासाठी जेवढं आवश्यक असेल तेवढं अंतर्गत स्वातंत्र्य थोडंसं द्यायचं, पण राजकीय सुधारणा अजिबात करायच्या नाहीत, लोकांना स्वातंत्र्य द्यायचं नाही, लोकशाहीचं तर नावही काढायचं नाही. शी जिनपिंग लोकशाहीचं नावही अजिबात काढू देत नाही. ही गोष्ट चीनला काही वर्षानंतर आणि काही काळानंतर अवघड जाणार आहे. त्याचं कारण असं की अशा वातावरणामध्ये प्रॉडक्टिव्हिटी किंवा ज्याला आपण काय म्हणूया, आपण उत्पादकता जी असते ती काही फारशी वाढत नाही, क्रिएटिव्हिटी फारशी त्याच्यामध्ये वाढत नाही अशा प्रकारच्या वातावरणामध्ये. आणि चीनला याचा फटका केव्हा तरी किंवा चीनचं याचं नुकसान केव्हा तरी नक्कीच होणार आहे. आणि म्हणून चीननं जर का राजकीय सुधारणा करण्याचं जर का नाकारलं तर चीन मधले अंतर्गत प्रश्न आणखीन वाढतील. जितके अंतर्गत प्रश्न वाढतील तितकं शी जिनपिंग काय किंवा त्याच्यानंतर येणारी माणसं काय, नेते काय, त्यांना तिथे दडपशाही करावी लागेल आणि आणखीन सत्ता स्वतःच्या हातामध्ये घ्यावी लागेल. आणि जितकी सत्ता केंद्रित, जितकी सत्ता राजकारण्याच्या हातामध्ये जास्त केंद्रित, तितकं मग इनएफिशियन्सी त्या सिस्टीममध्ये जास्ती वाढते. हे सर्वसाधारणपणे आपण समजू शकतो. तर चीनमध्ये हा एक मोठा धोका आहे. दुसरा धोका असा आहे की चीनमध्ये 2-3 रिजन्स असे की त्या रिजनमध्ये सातत्यानं इन्स्टॅबिलिटी असते. एक शिंजियांग नावाचा एक प्रांत आहे, त्या ठिकाणी मुस्लिम उईघुर्स म्हणून त्या ठिकाणी वेगळी कम्युनिटी, म्हणजे चीनमधलेच मुस्लिम्स आहेत, त्यांना साधारण प्रत्येक वेळेला चीन अतिशय दडपशाहीनं वागवलंय. आणि त्यामुळे ह्युमन राईट्स बद्दलचं जे चीनचं रेकॉर्ड आहे, हे ह्युमन राईट्स बद्दलचं चीनचं रेकॉर्ड चांगलं नाही. तर त्यामुळे जगातले लोक तुमचं काही असेल पुढे, परंतु चीनवरती सातत्यानं टीका करत राहणार, चीनवर सातत्याने संशय घेत राहणार. आणि चीनला काही पूर्णपणे अमेरिका आज किती जरी झालं तरी मुलाला शिक्षणासाठी कुठे पाठवायचं म्हटल्यानंतर माणसं अमेरिकेत पाठवतील, इंग्लंडमध्ये पाठवतील, ऑस्ट्रेलियात पाठवतील, चीनमध्ये पाठवतील असं जनरली शक्यतो होणार नाही. हे जे आहे हे चीनला एक बोचणारी गोष्ट आहे. आणि कुठेतरी एक दिवशी असा एक दिवस येईल की जेव्हा चीनला पण हे कळेल की लोक आपल्याशी फटकून वागतात. ठीक आहे, तुम्ही ताकदवान आहात, खूप आहात, हे खरं आहे, पण ॲट द सेम टाइम तुमची सॉफ्ट पॉवर जी आहे, ही सॉफ्ट पॉवर बाकीच्या इतर सर्व देशांमध्ये असते, ती सॉफ्ट पॉवर मात्र चीनची अजूनही काही फारशी चालत नाही. ही सॉफ्ट पॉवर चीनमध्ये नाही. याचं कारण मुळामध्ये त्यांची स्टाईल ऑफ फंक्शनिंग जी आहे, त्यांच्या पॉलिटिकल रिफॉर्म्स आहेत, हा प्रचंड मोठा त्यांच्याकडे एक अजेंडा आहे. तो अजेंडा त्यांनी जर पूर्ण केला नाही तर त्यांच्या प्रगतीची पुढे ती मात्र प्रगतीला खीळ बसू शकते. हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की चीनमधलं अर्थव्यवस्था आपण खूप चांगली आहे वगैरे म्हणतो, हे खरं आहे, पण 2008 नंतरची चीनमध्ये 2 गोष्टी आहेत. चीनमध्ये भ्रष्टाचार प्रचंड होतो. तो शी जिनपिंग यांनी खूप भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये खूप काही कार्यवाही वगैरे केली, पण तरी चीनमधला भ्रष्टाचार खूप कमी झालाय वगैरे अशातला काही भाग नाही. चीन हा म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चीनमधल्या अनेक कंपन्या या पार्टीचे लोकच चालवायचे, पार्टीचे पदाधिकारीच, कम्युनिस्ट पार्टीचे पदाधिकारी चालवत असत. सो नॅचरली त्यांचं साठवलोटा असायचं आणि भ्रष्टाचार त्यामुळे चीनमध्ये खूप वाढला. आणि तो भ्रष्टाचार दडपण्यासाठी त्याच्या विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी हातामध्ये शी जिनपिंग यांना बऱ्याच वेळा सत्ता हातामध्ये घ्यावी लागली. हा एक आहे. त्यामुळे हा चीन आर्थिक सुधारणांच्या मुद्द्यावरती सुद्धा जर बघितलं तर बऱ्याचशा काही गोष्टी चीनला करण्यासारख्या. चीननं काय केलंय की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप करत राहील, म्हणजे मोठमोठ्या प्रकारच्या ट्रेन्स त्यांची तुम्हाला आवश्यकता नाही अशा प्रकारचे. आम्ही चीनमध्ये गेलो होतो 2008 मध्ये 10 मध्ये, तेव्हा आम्ही त्या मॅग्लेव ट्रेनमध्ये आम्ही ट्रॅव्हल केला. तर त्यावेळेला आम्ही ज्यांच्याशी बोलणी करायला गेलो होतो ते चीनचे मंत्री आम्हाला सांगत होते की नाही, आता यापुढे आम्ही काही इथे इन्व्हेस्ट करणार नाही, कारण याचा खर्च खूप आहे. आणि खरोखर त्याचा जवळजवळ त्यावेळेला तो खर्च 750 कोटी रुपये पर किलोमीटर, इतका मोठा खर्च त्याचा बांधणीचा खर्च होता. तर मॅग्लेव ट्रेनचा स्पीड खूप आहे, 500 मैल वेगाने जाणारी, 500 किलोमीटर दर तासाला जाणारी ती ट्रेन आहे. तर अशा प्रकारच्या दिखाऊ गोष्टींमध्ये चीनने बराच खर्च केला. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर त्यांच्याकडे इतका मोठा झालाय की तो त्यांना आता हळूहळू शी जिनपिंग ते करतायत की कॅपिटल एक्सपेंडिचर कमी करायचं. पण त्याची इकॉनॉमी जी आहे ती इकॉनॉमी सुद्धा खूप काही एफिशियंट आहे अशातला भाग नाही. पण ज्या अर्थव्यवस्थेमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर प्रमाणापेक्षा जास्त झालेलं असतं ती
ती अर्थव्यवस्था थोडीशी इनएफिशियंट होते, अकार्यक्षम होते. चीनची अर्थव्यवस्था तशी आहे, तेव्हा चीनला बऱ्याच त्यामध्ये अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सुद्धा त्यांना बरेच काही कष्ट घ्यावे लागणार आहे. त्यानंतर दुसरं असं की चीनचा आणखीन एक मुद्दा शेवटचा सांगतो नंतर संपवतो. चीनमध्ये असं झालंय की त्यांच्या लोकसंख्या कंट्रोल चीननं केली आहे, तर ते कंट्रोल करत असताना तरुणांची संख्या मात्र खूप कमी होऊन गेली. त्यामुळे यापुढे चीनमध्ये म्हाताऱ्या लोकांची किंवा एजेड लोक ज्याला म्हणतात यांची संख्या चीनमध्ये फार मोठी झाली आहे आणि तरुण लोकांना खूप काम करावं लागणार आहे आणि त्या लोकांना म्हणजे म्हाताऱ्या लोकांना किंवा एजेड लोकांची काळजी घ्यावी लागणार. तेव्हा डेमोग्राफिक जो डिव्हिडंड भारताला सध्या आहे तो डेमोग्राफिक डिव्हिडंड हा चीनला सध्या मिळत नाही, कारण चीनमध्ये म्हाताऱ्या लोकांची संख्या जोरदारपणे वाढेल आणि चीनला भारताची सुद्धा भीती वाटायला लागेल की हा भारत किती वेगानं वाढतो हे सुद्धा होण्याची शक्यता आहे. तेव्हा मी असं सांगितल्याप्रमाणे असं की शेवटी अल्टिमेटली असं आहे की चीनच्या सुद्धा मर्यादा आहेत आणि या मर्यादा याही आपण लक्षात घेतल्या पाहिजे. जेव्हा चीनची भीती घेतो तेव्हा चीन आपल्याशी कसं वागतो याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा चीनच्या मर्यादा सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजे. शेवटी मी असं म्हणेल की प्रत्येक व्यक्तीला, संघटनेला देशाचा विकास करायचा असतो आणि त्यांच्यापुढे अनेक प्रकारची आव्हानं असतात. या आव्हानांना तुम्ही कसं तोंड देता, या आव्हाना चीनचं आव्हान आपण करू शकतो नाही तर भाषणाचा शेवट करू सकारात्मक दृष्टीने आव्हान हे याच्यामध्ये आपल्या विकासाच्या फार मोठ्या संधी आहेत त्या आपण बघितलं पाहिजे. या आव्हानामध्येच फार मोठ्या विकासाच्या संधी आहेत असं आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने येत्या 15-20 वर्ष महत्वाची वर्ष आहेत आणि या वर्षांमध्ये आपण फार मोठा विकास करणार आहोत. नमस्कार. मनपूर्वक धन्यवाद सर. बागल सरांनी चीनी महासत्ता आणि जागतिक व्यवस्थेपुढील आव्हान हा विषय अतिशय सूक्ष्मरित्या आणि तांत्रिक दृष्ट्या कशा पद्धतीने चीन आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने आगेकूच करत आहे, त्याच्या मर्यादा कोणत्या आहेत या विषयावर सखोल असं मार्गदर्शन केलं. तर या संदर्भात कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर हँडरेज करायचा आहे. तर माननीय पाटोळे सर यांना विनंती की सरांनी प्रश्न विचारावा. नमस्कार सर. चीनी महासत्तेचे जगापुढील आव्हान या विषयावर आज आपण अतिशय उत्तम असं व्याख्यान या सत्रामध्ये दिलेलं आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा एक अहवाल मध्यंतरी आला होता. गेल्या 20 वर्षामध्ये $7 ट्रिलियन वरून 130 ट्रिलियन पर्यंत चीनची जी अर्थव्यवस्था पुढे सरकलेली आहे आणि या आकडेवारीकडे पाहता असं लक्षात येतं की चीन हा जगातल्या कुठल्याही महासत्तेपेक्षा, अमेरिकेपेक्षाही
पुढे सरकू लागलेला आहे. एव्हाना तो क्रमांक 1 ची महासत्ता ही जगाच्या पुढे आता निर्माण झालेली आहे. आणि यासाठी कारणीभूत असलेले अनेक कारणं आपण या ठिकाणी सांगितली, की ज्याच्यामध्ये चीनचं अवाढव्य क्षेत्रफळ आहे, प्रचंड लष्करी सामर्थ्य आहे त्यांच्याजवळ, स्वतःजवळचा भरपूर पैसा आहे, या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. पण त्याचबरोबरीने येत्या काही काळामध्ये चीनला अशा पद्धतीने जर शह द्यायचा असेल तर जगातील इतर देशांनी काय केलं पाहिजे हे देखील सूचक विधान आपण या व्याख्यानाच्या निमित्ताने केलं. सर, मला असं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण शासकीय नोकरीमध्ये असताना चीनला भेटी दिलेल्या आहेत. चीनवर आपण एक उत्तम असं पुस्तक ग्रंथरूपाने प्रकाशित देखील केलेलं आहे, त्याचं लेखन केलेलं आहे. आपला अभ्यास चांगला आहे. सर्व देशांच्या तुलनेने सर्व देशांच्या सामर्थ्यामध्ये शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे की शिक्षणामुळे देखील काही देश क्रमांक 1 वर जाऊ शकतात. चीन आणि भारत या 2 देशांची तुलना करता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षण या बाबतीत चीन आणि भारत यांच्याकडे आपण कशा पद्धतीने बघता? 2 देशांची कशी तुलना तुम्ही करू इच्छिता? प्रत्यक्षामध्ये मी चीनमध्ये कधी शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये मी काही गेलो नाही. पण थोडीशी मी तुम्हाला एक हे सांगतो, एक थोडी कल्पना देतो याच्याबद्दल काय असण्याची शक्यता आहे. चीन काय झालंय गेले 30-40 वर्षामध्ये, मी जे मगाशी सांगत होतो ते असं की चीनला विकासाची प्रचंड मोठी घाई झाली. त्यामुळे चीननं स्वतःसाठी काही प्रश्न पण निर्माण करून ठेवलाय. म्हणजे उदाहरणार्थ खूप इंडस्ट्रियलायझेशन केलं, त्याच्यामुळे पोल्युशनचा एक प्रॉब्लेम तो मी याच्यामध्ये घेतला नाही. आणि पुस्तकात वगैरे मी त्याची खूप चर्चा केली आहे की चीनमध्ये म्हणजे सगळ्यात अतिशय घाणेरडी आणि पोल्युटेड शहरं जी आहेत ती चीनमध्येच पूर्वी होती. तर अलीकडे ते थोडंसं त्याच्यावरती काही काम करतायत, परंतु असे काही परिणाम असतात. तर चीनमध्ये हे ठीक आहे, चांगलं आहे, म्हणजे शिक्षण व्यवस्था त्यांची खूप चांगली आहे. परंतु या शिक्षण व्यवस्थेमध्ये चीनमध्ये थोडंसं अलीकडे असं झालंय की मॉन्टेसरी, भारतात थोडं आज होत आहे तसं, परंतु चीनी आया त्या मुलांच्या खूप मागे लागून त्यांची मॉन्टेसरीमध्ये सुद्धा त्यांची खूप कडकपणे तपासणी करून घेतात, कडकपणे अभ्यास करून घेतात आणि त्यांच्या मागे लागतात. ही जी काही थोडीशी चीनमध्ये जी पद्धत आहे ही थोडंसं चीन हा अलीकडे ना काय झालंय, 2000 सालापासून चीनचं असं धोरण आहे की आपल्या परंपरेकडे जायचं. कन्फ्युशनिझम असेल त्यांच्याकडचा, त्यातल्या परंपरेमधल्या काही गोष्टी अशा घ्यायच्या. पण हे घेत असताना थोडंसं जरा एक लिबरल ॲटिट्यूड जो असतो तो चीनमध्ये काही घेतला जात नाही. त्यामुळे चीनमध्ये शैक्षणिक दर्जा जरी चांगल्या पद्धतीचा जरी असला तरी रोट लर्निंग किंवा खूप दबावाखाली अभ्यास करणं वगैरे हे सुद्धा शाळेमध्ये होत असतं. पण काही विद्यापीठं, परंतु ते कसं असतं की काही विद्यापीठं सरकारनं म्हणा तर त्या ठिकाणी अशी काही निर्माण झाली आहेत की त्या ठिकाणी त्यांनी काही मुद्दाम असं वातावरण निर्माण केलं की अतिशय हुशार विद्यार्थी असेल, क्रिएटिव्ह विद्यार्थी असतील किंवा असे काही मुलं असतील, त्या लोकांना जरा थोडासा वाव द्यायचा. त्यामुळे अशा प्रकारचा वाव देण्यासाठी त्यांनी उच्च शिक्षण जे आहे ते उच्च शिक्षणामध्ये, कारण उच्च शिक्षण शेवटी थोडंसं फ्रीडम दिल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या फील्डमध्ये थोडंसं बऱ्यापैकी फ्रीडम जे शैक्षणिक संस्थांमध्ये आहे त्यामुळे तिथे वातावरण पण चांगलं आहे. परंतु शाळांमधून मात्र मला जे सांगण्यात आलं ते असं की त्याच्यामध्ये मात्र खूप टफ असतं आणि शाळांमध्ये कॉम्पिटिशन खूप असते आणि पण त्यांना सुविधा वगैरे पण खूप असतात आणि शाळेंची स्टँडर्ड्स चांगली असतात. पण अगेन या ठिकाणी दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो. चीनमध्ये काही इंटरनली अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत की ज्यांचा तर मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. चीनमध्ये जे कामगार आहेत, समजा बीजिंगमध्ये काही लोक काम करतात किंवा शंघाईमध्ये काही लोक कामासाठी आले बाहेरून काम करतात आणि अशा प्रकारच्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. चीनमध्ये शहरामध्ये सुविधा खूप आहेत किंवा परंतु ग्रामीण भागामध्ये इतक्या चांगल्या सुविधा नाही. त्याचं कारण असं की चीनमध्ये परंपरेनंच शहरात जर यायचं असेल तर त्यांच्याकडे हुकाम नावाचा एक परवाना लागतो. तो हुकाम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला शहरात एंट्री नाही आणि जर एंट्री असेल कामासाठी तुम्हाला शहरातल्या सुविधा मिळत नाही, तुम्हाला शहरातल्या शाळेमध्ये तुम्हाला प्रवेशच मिळणार नाही. त्यामुळे ही जी कामगार मंडळी जे असतात जी बीजिंगमध्ये किंवा शंघाईमध्ये किंवा एखाद्या इंडस्ट्रियल आणि एखाद्या ठिकाणी काम करायला येत असतील ते तिथे येतात कामासाठी, पण त्यांची मुलं मात्र कुठेतरी ग्रामीण भागामध्ये कुठेतरी राहतात. कारण त्या लोकांना कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक किंवा इतर ज्या नागरी सुविधा असतात त्या त्यांना दिल्या जात नाही.
तर हा एक चीनमध्ये मात्र एक फार मोठा इनइक्वालिटी जी असते ही चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आहे. पूर्वी इनइक्वालिटी चीनमध्ये इतकी नव्हती, पण गेल्या 15-20 वर्षामध्ये सातत्यानं मार्केट ड्रिव्हन पॉलिसीज, भांडवलशाही मार्गाने संपत्ती निर्मितीचा प्रयत्न, त्यामुळे चीनमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ज्या इक्वालिटी जी कन्सेप्ट आहे ती बरीच आता कमी झाली आहे आणि इनइक्वालिटी चीनमध्ये, असमानता ही चीनमध्ये बरीच वाढलेली आहे. त्याच्यामुळे अनेक लोकांना, सगळ्याच लोकांना शिक्षणाच्या नीट संधी मिळतीलच असं चीनमध्ये सांगता येत नाही. विशेषतः ग्रामीण आणि याच्यामध्ये भागामध्ये खूप मोठा एक फरक मात्र आहे. हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु तरीही पण चीनमधली शिक्षण व्यवस्था ही बऱ्यापैकी चांगली आहे. ती पाश्चात्य देशांनी इतकी कदाचित चांगली नसेल, पण ती चांगल्यापैकी ती व्यवस्था आहे. अजून कोणी विचारतंय काही? मनपूर्वक धन्यवाद सर. चीन कशा पद्धतीने आक्रमक होतोय हे सांगता सांगता त्यांच्या मर्यादाही आपण विशेष करून सांगितल्या आणि तिथल्या शिक्षणातील तफावत कशा पद्धतीने आहे. तर आज खरोखर कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारण चालू आहे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा पद्धतीने देशांमध्ये स्पर्धा आहे याबद्दल जे आपण अनमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल पेठे विद्यालय व नाशिक एज्युकेशन सोसायटी आपली मनपूर्वक आभारी आहे. यानंतर आजच्या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आभार प्रदर्शनाचे सूत्र मी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक कैलास पाटील सर यांच्याकडे सोपवत आहे. शतक महोत्सवी व्याख्यानमाले प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोतू वर्गांना माझा आदरपूर्वक नमस्कार. पेठे विद्यालयाचे कर्तबगार नामवंत माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर सतीशजी बागल साहेब हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत. त्यांनी आजचं हे पुष्प अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने गुंफलेलं आहे. चीनी महासत्तेचा उदय हा आजच्या व्याख्यानाचा विषय होता. या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. आपल्या भारताला जर चीनची बरोबरी करायची असेल तर आपल्याला कुठली कुठली खबरदारी घ्यावी लागेल, काय काय करावं लागेल, या पद्धतीने सर्व हे व्याख्यान, हे पुष्प उत्कृष्ट पद्धतीने असं गुंफलेलं आहे. या व्याख्यानमालेच्या नियोजनाबाबत सदैव मार्गदर्शन करणारे नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, व्याख्यानाचा लाभ घेणारे आजी माजी विद्यार्थी, पालक वर्ग, संस्थेचे शाळेचे हितचिंतक या सर्वांचे मी या निमित्तानं मनपूर्वक आभार मानतो आणि आजचे जे प्रमुख वक्ते यांना सुद्धा धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. यापुढील व्याख्यानाला सुद्धा आपण असाच प्रतिसाद द्यावा अशा प्रकारचे आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.